दरम्यान आपत्कालीन सेवा वगळता डॉक्टरांचं काम बंद झालंय। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी घाटीतील सर्व निवासी डॉक्टर संपावर आहेत। आंदोलनाचा रुग्णसेवेवर परिणाम होण्याची त्यामुळे शक्यता देखील वर्तवली जाते। संभाजीनगरातल्या घाटी रुग्णालयामध्ये ओपीडी सेवा देखील बंद करण्यात आली। हे 10 दिवस या घटनेला होऊनही आज डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळत नाही। ही खूप दुर्दैवी घटना आहे आपल्या सरकारप्रती आपल्यासाठी, आणि यासाठी आम्ही लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची आज मागणी आहे। आमच्या मागण्या अशा आहेत की SIT स्थापन झाली पाहिजे आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत, सगळी टीम नवी झाली पाहिजे। कालच CM साहेबांनी SIT स्थापन केलेली आहे, पण जी जुनी टीम आहे तीच ठेवलेली आहे आणि एक IPS अधिकारी नियुक्त केलेला आहे। तर आमचं म्हणणं आहे की पूर्ण जी आहे ती कमिटी वेगळी पाहिजे। त्यानंतर त्यांच्या घरच्यांना कंपन्सेशन म्हणून 5 करोड रुपये भेटले पाहिजे व त्यांच्या घरचे जे इलिजिबल असेल त्यांना एक सरकारी नोकरी भेटली पाहिजे, कारण त्यांच्यात जे कमवणारी होती ती आपली संपदा ताईच होती। त्यानंतर आमची तिसरी मागणी अशी आहे की एक डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट म्हणून असा लॉ सरकारने काढला पाहिजे, जेणेकरून पुढील संपदा मुंडे घडू नये